नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, आता कौटुंबिक कोर्टामध्ये सुभेदार आणि प्रतिमा आत्या प्रियाला घेऊन आलेले असतात. तर त्याचवेळी आता प्रतिमा आत्या कल्पनाताईंना विचारतात, आता तरी आपण रविराज, सायली आणि अर्जुन यांना सांगूयात का? कारण अशा ऐनवेळी कोणीही लग्न मोडणार नाहीत. परंतु कोणीही काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे सायलीला सत्य समजल्यामुळे सायलीही कुठलाही विचार न करता या सगळ्यातून अश्विनला वाचवण्यासाठी धावत पळत कौटुंबिक कोर्टामध्ये निघालेली असते आणि अर्जुनलाही फोन करत असते. परंतु अर्जुन काही कामामध्ये असल्यामुळे सायलीचा फोन उचलत नसतो. आता सायलीला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे वकील साहेब अश्विन आणि प्रियाला म्हणतात, चला नवरा मुलीने आणि नवरा मुलाने दोघांनीही या रजिस्टरवर सह्या करून घ्या. तर त्याचवेळी आता सायलीही कौटुंबिक न्यायालयात पोचलेली असते. आता इकडे प्रिया सही करणार तर इकडे सायली त्या ठिकाणी पोचलेली असते. आता सायली प्रिया आणि अश्विनचं लग्न कशाप्रकारे थांबवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.